नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मटार इडली कशी बनवायची ते बघूयात। त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मटार, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, त्यानंतर मुठभर कोथिंबीर घालून बारीक वाटून घेऊ। थोडंसं पाणी घालून मी मटार वाटून घेतलेत। आता हे बाजूला ठेवूयात। आता एका भांड्यात 1 वाटी रवा, त्यानंतर 1 वाटी दही आणि वाटून घेतलेले मटार सगळे एकत्र करूयात। त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल घालूयात। तेलामुळे इडली थंड झाल्यानंतर देखील मऊ राहते। आता हे सगळे एकजीव करून घेऊ। मिश्रण बघा एकजीव करून झालंय। यामध्ये मी पाणी वापरलं नाहीये। 1 वाटी दही पुरेसं झालंय। आता हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। 15 मिनिटांनंतर बघा रवा छान भिजलाय। आता याची फोडणी बनवून घेऊ। त्यासाठी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडली की 1 चमचा उडीद डाळ घालायची। त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालूयात। आता ही फोडणी या इडलीच्या मिश्रणावर घालून घेऊ आणि एकजीव करून घेऊ। फोडणीमुळे इडलीची चव खूप छान लागते, त्यामुळे फोडणी नक्की घाला। फोडणी आता एकजीव करून झाले। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बाकीची तयारी करू। त्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि इडली पात्रामध्ये आता तेल लावून घेऊयात। बाकीची तयारी करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा इनो घालूयात। त्यावर 1 चमचा पाणी घालायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं। इनो बघा यामध्ये एकजीव करून झालाय। आता वेळ न घालवता लगेचच इडली पात्रामध्ये हे मिश्रण सोडायचं। त्यामुळे इडली छान फुलतात आणि जाळीदार होतात। मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं। आता ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवूयात आणि झाकण ठेवून 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 15 मिनिटं झालेत। इडली तयार झाली आहे। इडली थंड करून त्यानंतरच प्लेटमधून काढायच्या आहेत। इडली जर गरम असताना काढली तर त्या तुटतात, व्यवस्थित निघत नाहीत। इथं बघा मस्त मटार इडली तयार आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी ही इडली आपण बनवू शकतो। चवीला खूप छान लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।